ऑक्टोबर तर म्हणजे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आज आहे आणि हा औचित्य साधून हा 2 तारखेला काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हा रोजगार मेळावा घेतलेला आहे। खरं म्हणजे ह्या चेंबूरमध्ये मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे HPCL, BPCL, इंडियन ऑइल, टाटा कंपनी, RCF, BRC अशा इंटरनॅशनल कंपन्या आपल्या या चेंबूरमध्ये आहेत। तरी आमच्या चेंबूर आणि अनुशक्तीनगरची जी मुलं आहेत ती बेकार आहेत म्हणून कुठेतरी त्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून हा रोजगार मेळावा आम्ही हा घेतलेला आहे। आमचे सर्व RPIचे, भाजपचे सर्व मित्र, आमचे पक्षाचे जे लोक आहेत ते आज सर्वांनी इथे आलेले आहेत त्यांना तुमच्यामार्फत मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण सर्वांनी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला। मला वाटतं 125 काहीतरी कंपन्या आहेत त्यामध्ये 21 बँका आहेत, इंटरनॅशनल बँका आहेत आणि अशा आपल्या मुंबईतल्या ज्या बँका आहेत त्या अशा 21 बँका आहेत आणि बाकी 125 कंपन्या आल्यात ज्या आमचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आहेत त्यांनी काही मोठ्या कंपन्या पाठवलेल्या आहेत आणि त्या कंपन्यासुद्धा येऊन आता तुम्ही बघताय तरुण वर्ग येतात, सकाळपासून भरपूर लाईन लागली त्यांची आणि म्हणजे ऑन द स्पॉट त्यांना इथे रोजगार भेटणार आहे आणि इथेच त्यांना नोकरीसाठी अपार्टमेंट देणार आहेत त्यांना असंही सर्व प्रयोजन आपण केलेले आहे। मला वाटतं 250पर्यंत मुलांनी आता सकाळपासून आलेले आहेत आणि काही इंटरव्ह्यू देत आहेत आणि देतात। हा जास्त गर्दी आहे ती बँकांकडे आहे, बँकांकडे मुली आमच्या ज्या आहेत त्या मुली जास्त बँका आणि बँकाकडेच जास्त गर्दी आहे। हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं करिश्मा आहे। त्यांनी आतापर्यंत राज्यकर्त्यांनी कधीच कुणी काय या लाडक्या बहिणीसाठी केलं नाही परंतु एकनाथ शिंदेनी हा बघितलं आणि हा लाडक्या बहिणीचा जो संपूर्ण हे ठेवलं आहे त्यांनी ते सक्सेस केलं आहे। लाडक्या बहिणीचा जो त्यांनी आणलं आहे ते त्यांनी सक्सेससुद्धा केलेलं आहे आणि मागच्या टायमाला 2 महिन्याचे एकदम भेटले, आता मला वाटतं आज 3 महिन्याचे काहीतरी एकदम मिळालेले आहेत आणि त्यासाठी बहिणी खुश आहेत। तिथे विरोधकांनी खूप काय चेष्टा केली, या लाडकी बहिणीची खूप चेष्टा केली परंतु जे सत्य आहे तेच तुमच्या समोर आहे, ते कुठे जाणार नाही आहे। रोजगाराचा तर मोठा प्रश्न आहेच तरुणांचा। लाडकी बहिणी जेव्हा फॉर्म भरत होते तेव्हा पहिला प्रश्न त्यांचा असा होता की भाई आमच्या मुलांचं काहीतरी करा। हा सर्व माझ्या डोक्यामध्ये बरोबर बसला आहे म्हणून पहिल्यांदा रोजगार मेळावा घेतलेला आहे आणि हा रोजगार मेळावा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी उदय सामंत साहेबांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे। हा मोठा प्रश्न आहे उद्योग आपला रोजगारांचा। दुसरा प्रश्न आमच्या ह्या चेंबूरमध्ये आणि अनुशक्तीनगरमध्ये झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे, इथे SRA होणं अत्यंत गरजेचं आहे कारण का ज्या झोपडपट्टीमध्ये राहून ज्या यातना होतात त्या मी स्वतः झोपडपट्टीत राहिलेला आहे आणि झोपडपट्टीत राहिल्यानंतर ज्या यातना होतात म्हणून बहुतेक बहुसंख्य भाग चेंबूरचा हा झोपडपट्टीमुळे आहे। तर जास्त ते SRAचा प्रोजेक्ट आणून इथे सर्वांना झोपडपट्टीमधून पक्क्या घरामध्ये जाण्याचा माझा मोठा स्वप्न आहे आणि तो स्वप्न मी पूर्ण करेन। प्रथम माजी आमदार माननीय तुकाराम काते साहेबांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जर तुम्ही बघाल इथे भव्य युवकांचा मेळावा सादर करण्यात आलेला आहे आणि त्या मेळाव्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे। आज दुपारपर्यंत मला वाटते की 300-350 मुलं युवक आणि आमच्या बहिणी युवक इथे येऊन गेलेले आहे आणि आज सगळ्या विभागातून म्हणजे आज तुमचं बँकिंग सेक्टर असू दे, तुमचं टेक्निकल क्षेत्र असू दे, तुमचं कॉल सेंटर सेक्टर, सगळ्या क्षेत्रातून इकडे कंपन्या आलेल्या आहे आणि त्याचा फायदा आज माझ्या चेंबूर विभागातील जे माझे युवक आहेत त्यांना मिळत आहे आणि हाच कंटिन्यू माझा आवडता सब्जेक्ट राहिलेला आहे। आज जर तुम्ही बघाल माझ्या प्रत्येक आठवड्याच्या एका पोस्टला जॉब संबंधी काही ना काही मी ॲडव्हर्टाईज देत असतो कारण की मी स्वतः
7 ते 8 कंपन्यांशी टाईप केलेलं आहे. माझा तोच एक उद्दिष्ट असतो की माझ्या घाटल्यातील, माझ्या चेंबूर विभागातील युवक फक्त खेळामध्ये नाही आहे, तर एज्युकेशनमध्ये सुद्धा, जॉबमध्ये सुद्धा अव्वल नंबर त्याचा आला पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्नशील असतो. तर खरंच मनापासून मी आभार व्यक्त करेन पुन्हा तुकाराम काते साहेबांचा की आणि हा जो भव्य मेळावा इथे सादर केलेला आहे. आणि मनापासून आभार व्यक्त करेन माजी खासदार राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे कामिनी वहिनी की त्यांनी मला चेंबूर विभागासाठी, फक्त घाटल्यासाठी मी पहिला काम करायचो, पण चेंबूर विभागाची एक मला उपविभाग प्रमुख नेमून एक चेंबूर विभागासाठी त्या युवकांसाठी काम करण्याची संधी दिली. आणि त्याच अनुषंगाने माझी पुढे वाटचाल चालू आहे. आणि युवकांसाठी याच्या पुढेही काही प्रश्न असतील तर 100% मी त्यांच्या पाठीशी उभा असेल. धन्यवाद. शिवरोजगार सेना याचं कार्यच असं आहे की रोजगार देणं, व्यवसाय देणं, यासाठी आमची अखंड टीम आहे ना, ही संपूर्ण कार्यरत असते. आता तुकाराम काते साहेबांनी बरोबर शिवउद्योगने हे फार जॉईंट व्हेंचरमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि याचाच फायदा जे काय आपले सुशिक्षित आपले जे काय कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना ऑन दी स्पॉट नोकरी मिळणार आहे. इथे मुलाखत घेऊन ऑन दी स्पॉट नोकरी मिळून त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे. आणि नुसतं अपॉइंटमेंट लेटर मिळून पण आपण बघणार नाही आहे, नंतर त्याचा आपण फॉलोअप करणार आहे की नक्की ते जॉबमध्ये गेले, त्यांना जो ठरलेला पगार आहे तो दिला जातोय की नाही, त्यांना फॅसिलिटी ज्या ॲग्री केलेल्या त्या दिल्या जात आहेत की नाही, याच्यावरती पण आपण सगळेजण लक्ष ठेवणार आहोत. आणि त्यातून हा जो उपक्रम आहे हा आणखीन पुढे संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्याला करायचा आहे. तर अशीच सगळ्यांची जर साथ लाभली तर आपण हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर आपण करणार आहोत. यहाँ पे बैंकिंग सेक्टर, रिटेल सेक्टर, मैन्युफैक्चरिंग सेक्टर, ITI डिप्लोमा होल्डर्स के लिए इन दी MIDC ऑफ कलवजा, MIDC ऑफ रबाले की कुछ कंपनीज हैं. देर आर BPOs, KPOs, सो एवरी मतलब फ्रॉम 10 टू ग्रेजुएशन एंड MBA लेवल की जो ऑडियंस है, फॉर एवरी ऑडियंस देयर इज अ रिस्पेक्टिव कंपनीज है. देर आर 80 कंपनीज, मोर देन 400 स्टूडेंट्स सो फार हैज ऑलरेडी रजिस्टर्ड, एंड आई एम श्योर by end of the day we will have maximum selection letters to provide it. और शिव उद्योग रोजगार का ऑब्जेक्टिव ही यही है कि स्टूडेंट और कॉर्पोरेट के बीच में जो गैप है, अवेयरनेस का जो सबसे बड़ा गैप है, वो अवेयरनेस को क्रिएट करने के लिए ये एक प्लेटफॉर्म है जहाँ से एक रोजगार मेला ऑर्गेनाइज करते हैं. मेरा बहुत बहुत शुक्रिया है तुकाराम जी काते को, यहाँ के जो स्टैंडिंग MLA है, उन्होंने यहाँ पे बहुत अच्छा कोऑपरेशन किया. उन्होंने जो भी कोऑर्डिनेशन चाहिए, जो भी यहाँ पे रिक्वायरमेंट है, वो हर एक रिक्वायरमेंट को उन्होंने फुलफिल किया. इंसिडेंटली आज उनका बर्थडे भी है, सो हमने आज शिव रोजगार संगठन और शिवसेना चेंबूर विधानसभा में जो ये ऑर्गेनाइज हुआ है, हमारे तरफ से एक छोटा सा रिटर्न गिफ्ट है कि यहाँ से मैक्सिमम लोगों को एक ऑफर लेटर मिल जाए. यहाँ से या विभागाचे आमच्या सर्वांचे चांगले मित्र आणि आमचे मोठे बंधू माननीय तुकाराम काते साहेब यांना आजच्या दिवशी मी वाढदिवसाच्या मी लक्ष शुभेच्छा देतो. आज हा तरुणांना रोजगार देण्याचा जो त्यांनी जो उपक्रम राबवला आहे, खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आजच्या दिवशी बरीच लोक काही कार्यक्रम करतात, परंतु जो कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा व्हावा यासाठी आज त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त तरुणांना त्यांनी नोकरी देण्याचं काम केलंय. त्यासाठी खरंच खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय असं मला तरी वाटतं. जय महाराष्ट्र. आज जो शिवसेना उद्योग संघटनेतून जो इथे योजना मेळावा राबवला जात आहे, आज काते साहेबांचा वाढदिवस आहे. चांगला दिवस आहे आजचा. आणि आज त्यांनी ह्या विभागात आयोजन जे केलेलं आहे आणि आत्ता जो सध्या जो प्रतिसाद आहे सगळ्यांचा, तोही खूप चांगला आहे. बरीच नोंदणी झालेली आहे, बऱ्याच जणांना वर्क लेटर त्यांच्या हातात दिलेलं आहे. आणि ही सगळ्यात मोठी म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी. आणि एवढं त्यांनी आमच्यासाठी केल्याबद्दल आणि आम्ही त्याचा एक हिस्सा असल्यामुळे शिव उद्योग संघटनेचा त्या परीने आम्ही प्रयत्न करणार आहोत पुढे सगळं उपलब्ध करून देण्यासाठी. आणि काते साहेबांनाही हार्दिक शुभेच्छा.